संदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शिंदखेडा तालुक्यातील होळ येथील गंगूबाई नागोमाळी यांचे पती नागोमाळी मयत झाल्यानंतर मौजे होळ प्र ब इथं त्यांचे वारसांची नोंद घेण्यात आली होती। तरी वारसांपैकी वारस मुलगा मनोहर नागोमाळी यांचे नाव 7/12 वर लेखनिक चुकीमुळे आले नव्हते। तसेच 7/12 ऑनलाईनलाही अपलोड झालेला होता। 18 वर्षापासून 7/12 दुरुस्त करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर लढा देणाऱ्या एका 60 वर्षीय निराधार महिलेला अखेर न्याय मिळालाय। शिंदखेडाचे तहसीलदार नितीन कुमार देवरे यांच्या संवेदनशीलतेमुळे आणि तत्परतेमुळे होळ प्रबचे गंगूबाई नागोमाळी यांच्या हातात 18 वर्षानंतर हक्काचा 7/12 पडला। हक्काची जमीन नावावर झाल्याचं पाहताच गंगूबाईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले। होळ प्रब तालुका शिंदखेडा येथील रहिवासी असलेल्या गंगूबाई नागोमाळी वयवर्ष 60 यांचे पती नागोमाळी हे मयत झाले होते। मयत पती झाल्यानंतर मौजे होळ प्रब इथं नागोमाळी यांच्या वारसाची नोंद घेण्यात आली होती। मुलगा मनोहर नागोमाळी यांचे नाव 7/12 वर लेखनिक चुकीमुळे आले नव्हते। तसेच 7/12 ऑनलाईनलाही अपलोड झालेला होता। त्यामुळे गंगूबाई पूर्णपणे हतबल झाल्या होत्या। पती मयत असल्यामुळे शासकीय नियमानुसार वारस नोंद झाल्यावरही सुटलेल्या वारसाची 7/12 वर दुरुस्ती करणं कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचं बनलं होतं। याचं कारण गेल्या 18 वर्षापासून गंगूबाई वारस लावण्यासाठी शिंदखेडा तहसील कार्यालयात सातत्यानं चक्रा मारत होत्या, मात्र कागदपत्रांच्या तांत्रिक त्रुटीमुळे त्यांचं काम रखडले होते। शेवटी खचलेल्या गंगूबाईंनी शिंदखेड्याचे तहसीलदार नितीन कुमार देवरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि आपली संपूर्ण कैफियत त्यांच्यासमोर मांडली। एका वृद्ध निराधार महिलेची व्यथा ऐकून तहसीलदार देवरे यांचं मन हेलावले। त्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून कायदेशीर बाबी तपासून पाहिल्या आणि मानवतावादी दृष्टिकोन ठेवून संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं कारवाईचे आदेश दिले। तहसीलदारांच्या आदेशानंतर होळगावच्या तलाठी सोनल थोरात यांनी विशेष पुढाकार घेतला। तसेच मंडळ अधिकारी परमेश्वर धनगर यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली सर्व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आली। सर्व तांत्रिक अडचणी बाजूला सारून गंगूबाई माळी यांच्या नावावर दुरुस्ती करून 7/12 तयार करण्यात आला। तहसीलदार नितीन कुमार देवरे यांनी स्वतः गंगूबाईंना त्यांच्या हक्काचा 7/12 सुपूर्द केला। गेल्या 18 वर्षापासून ज्या कागदासाठी त्या कार्यालयाचे उंबरटे झिजवत होत्या, तो 7/12 हातात पडताच गंगूबाईंना आपल्या भावना अनावर झाल्या। तहसीलदार, तलाठी आणि मंडळ अधिकारी यांचे आभार मानताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। माझा कोणीही वाली नव्हता, पण साहेबांनी माझं ऐकून घेतलं आणि मला न्याय दिला। 18 वर्षाचा माझा वनवास आज संपला, अशा शब्दात गंगूबाईंनी आपल्या भावना व्यक्त केल्या। प्रशासनानं दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे महसूल विभागाच्या या कामगिरीचे शिंदखेडा तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे। मुख्य संपादक यादवराव सावंत।